हॅलो एव्हरीवन, ग्रो फाउंडेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काल पर्यावरण दिनानिमित्त आम्ही एक छोटासा उपक्रम राबवला होता, वृक्षारोपण. पण ते काल आम्हाला शक्य झाले नाही व ते आम्ही आज करणार आहे. काल आम्ही फक्त खड्डे खांदले होते, तर आज वृक्षारोपण करत आहोत. आता वर्षा ऋतू सुरू झालेला आहे, तर आपण सर्वांनी एक तरी झाड लावावे. ज्या लोकांना झाड लावणे शक्य होत नसेल त्यांनी आपल्या आजूबाजूच्या झाडाची काळजी घ्यावी. आपण सर्वांनी झाडे अशा ठिकाणी लावावे जिथे आपल्याला त्याची काळजी घेता येईल व तुम्ही येता जाता रोडवर तिथं तुम्ही एक बॉटल तरी पाणी टाकता येईल. ते मुलं लहान असतात तर आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते जोपर्यंत ते मोठं होत नाही. तसेच झाडांचं आहे, झाड जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपल्याला त्यांची काळजी घ्यावी लागते. एकदा ते मोठे झाले की आपल्याला त्यांची काळजी घ्यायची गरज पडत नाही. आपले काही निसर्गासाठी कर्तव्य असतात आणि आपण ते केलेच पाहिजे. पण आपण आपल्या डेली रुटीनमध्ये एवढे बिझी झालेलो आहोत की आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला टाईमच भेटत नाही. तरी पण आपण एक तरी झाड लावावे. आता वर्षा ऋतू सुरू आहे, तर आपल्याला पाणी द्यायची जास्त गरज नाही. फक्त आपण काळजीत काही झाडे जनावरे खाऊन घेतात, त्याच्यापासूनच आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे. आम्ही भिंगारमध्ये प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे इथं आता झाडे लावणार आहोत. झाडे हे फळझाडे आहे की ते पशुपक्ष्यांना अन्न व निवाऱ्यासाठी उपयोगात येतील. आता स्पोर्ट झाल्यावर आम्ही क्लासची मुलं सुटल्यावर आम्ही झाडे लावणार आहोत. खड्डे आम्ही खांदलेले आहे कालच. थोड्या वेळाने आम्ही झाडे लावणार आहोत. आओ मिलके संकल्प करें, हमें पेड़ लगाना है, पर्यावरण में फैली गंदगी को मिटाना है, इस धरती को स्वर्ग बनाना है, इस धरती को स्वर्ग बनाना है। आओ मिलके संकल्प करें, हमें पेड़ लगाना है, पर्यावरण में फैली गंदगी को मिटाना है। वीरान हो रही धरती